भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा प्रशासक अमिता दगडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, मनपा उपायुक्त हेमंत निकम, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, ज्येष्ठ दलित नेते प्राध्यापक बाबा हातेकर, हरिश्चंद्र लोंढे, शशिकांत वाघ, योगेश ईशी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा स्मृती दिवस आहे। टीव्हीवर आपण चैत्यभूमीची चित्र आपण पाहत आहोत। बाबासाहेबांच्या स्मृतिदिनी बाबासाहेबांच्या दर्शनाला जे लोक येऊ शकत नाही ते बाबासाहेबांचे त्यांच्यामध्ये लाखो अनुयायी आहेत आणि जे येतात ते सगळेच बाबासाहेबांचे अनुयायी नसतात। परिस्थिती त्यांना बाध्य करते। या देशाच्या संविधानात बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्षतेचा उल्लेखच केला नाही असं म्हणणाऱ्यांचे प्रतिनिधी चैत्यभूमीवर जाऊन हात जोडतात, प्रणाम करतात। त्यामुळे या ठिकाणी जे आम्ही आलेलो आहोत सगळे आम्हाला एक भविष्यामध्ये लढा करावा लागणार आहे संविधानाच्या रक्षणाचा। कारण संविधान जोपर्यंत सुरक्षित राहील तोपर्यंत बाबासाहेबांची स्मृती यावत चंद्रदिवा करून पृथ्वीवरून नष्ट होऊ शकत नाही। या लढ्यामध्ये पत्रकारांनी आपला वाटा उचलावा आणि तो लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं सहकार्य करावं एवढी या दिवशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।